जळगाव जिल्ह्यामध्ये 12 नगरपालिका तसंच एका नगरपंचायतीच्या निवडणुकांपैकी सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे ती भुसावळ नगरपालिकेची निवडणूक। या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी विरुद्ध सर्वपक्षीय अशी लढत होणार आहे। असं असलं तरी खरा सामना हा माजी महसूल मंत्री, खडसे समर्थक माजी राज्यमंत्री संजय सावकारे आणि संतोष चौधरी यांच्या समर्थकातच होणार आहे। एकीकडे जिल्ह्यातले सर्व दिग्गज नेते तर विरोधात माजी आमदार संतोष चौधरी अशा गाजलेल्या भुसावळ नगरपालिकेच्या 48 जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। भुसावळ नगरपालिकेत संतोष चौधरी यांची एकहाती सत्ता आहे। गेल्या वेळेस संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं घड्याळाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली होती। 26 जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादीनं निर्विवाद वर्चस्वही पालिकेवर मिळवलं होतं। सध्या मात्र संतोष चौधरी सेनेत आहेत। मात्र चौधरी सेनेत असले तरी पालिका निवडणुकीसाठी मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी त्यांनी स्थानिक आघाडीचा आश्रय घेतलाय। जन आधार आघाडीकडून सचिन चौधरींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलाय। लढाई आहे, लढाई लढू आणि मला विश्वास आहे की भुसावळची जनता यशस्वी करेल त्या विषयामध्ये। कारण मला जर जनतेवर विश्वास आहे आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे याची मला कल्पना आहे। त्याच्यामुळे किती बी आले तर मी चिंता करत नाही, मी खंबीरपणे लढायची तयारी आहे। आतापर्यंतची मी परिस्थिती बघितली, खूप संघर्ष आला, खूप अडचणी आल्या परिवारावरती, तरी जे सेल्फ कॉन्फिडन्स, जे आशीर्वाद, गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही इतके स्ट्रॉंग आहेत आणि आम्ही कुठलीही समस्या फेस करू शकतो। भुसावळ डेव्हलप कसं होईल आणि फास्ट कसं डेव्हलप करता येईल त्या दृष्टिकोनातून मी पुढचं इलेक्शन लढणार आहेत। राज्यात युती असली तरी शिवसेना भाजप या ठिकाणी स्वतंत्र लढतायत। भाजपनं रमण भोळे यांना उमेदवारी देऊ केली आहे तर राष्ट्रवादीकडून उमेश नेमाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भुसावळला राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष तिथे राहिले डायरेक्ट, आणि आताही आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे आणि त्या प्रतिसादातून आपण भुसावळला सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवत आहे। भुसावळ नगरपालिकेत भाजपच्या पाठीशी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची ताकद आहे तर राष्ट्रवादीत संतोष चौधरी यांचाच एक तत्कालीन गट कार्यरत आहे। आघाडी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत भुसावळमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यात आता कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विकास बदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।